हो हो राजू, काय काय झालं म्हणते सकाळी सकाळी? हा, लोक गोष्टी करे ना. काय काय झालं हो? हा, तुम्हाला माहितच नाही का राजू? काल 3 घरं फोडले ना आपल्या गावातले. हा, तरी माहित नाही का? एवढे तुम्ही गुंगीत आहे का तुमच्या? हा, काय हो राजू, साऱ्या गावात तर बोंब झाली. हा, सकाळी म्हणते सारे लोक जाऊन पाहिलं, तुम्ही तुम्ही नव्हते तिथं. काय वा. हा काकाजी, हे गोष्ट खरी नाही वाटून राहिली मला. हा मी तर नाही ऐकली हो काकाजी. हा माईचा माणूस याला कामावून, मी याली कामावून, तर काही तर नाही वाटलं तिकडे, आणि तुम्ही म्हणून राहिले चोरी झाली. तू मला हे येतानाची गोष्ट सांगून राहिली, पण हे सकाळची गोष्ट आहे. सकाळीच माहित झालं. हा, 7-8 वाजता कोल्हा झाला. साऱ्या गावभर कोल्हा झाला का नाही बा, चोरी झाली चोरी झाली. काका आपल्याकडे तर काहीच कळला नाही जी. आपल्याकडे काय कलर राहील, ते पाहिले त्या कोसावर, आपण पाहिलो या कोसावर. माझ्या मित्र आहे म्हणून मला माहित, त्याच्या घरी चोरी झाली तर काय सांगतो, काय मजा. हा, आणि त्याच्यातले 3 घरं फोडली. 3 घरातलं माझ्या मित्राचं घर फोडलं. पण काय झालं माहित आहे, तो गेला फिरायले, देवदर्शन करायले. हा, आणि त्याच्या घरात चोर घुसले तर काय झालं, लोकांना फोन केला का नाही बा तुमचं घर फुटलं, असं झालं तसं झालं. तो म्हणे जाऊ द्या ना म्हणे, माझ्या घरात खायच काय म्हणे. त्याला सापडून 300-400 रुपये सापडून म्हणे. हा, जाऊ द्या म्हणे, काही टेन्शन नका घेऊ म्हणे. मी नाही येत बाप्पा म्हणे, एवढ्या दुरून देवदर्शनाला गेलो म्हणे, मी नाही येत म्हणे. आणि कुणाला सांगून दिलं असं, लावून दे बा आता, घराला उघडं राहिल्यापेक्षा घराला ग्रुप लावून दे तू. असं नाही काय, ते घरात काहीच नव्हतं काय. हा ते त्या चोरायला वाटलं का तो माणूस नोकरीवाला आहे, आणि त्याच्या घरात काही सापडलं, पण त्याच्या घरात तर काहीच नाही सापडलं. नवलाचीच गोष्ट आहे ना. हो बाई, ते कसं झालं आता, 8-10 दिवस अगोदर चोरी झाली ना आपल्या गावात. हा, सोनं नेलं ना त्या बाईचं, 5 ग्रॅम नेलं त्यानं सोनं. तर आता ते हुशार झाले ना, गावले जाताना त्यानं सारं सोबत घेऊन गेले असं ना. काय ठेवा घरी ते, हा, घरी ठेवून काय करा. हा, अशी यायच्यासाठी काय दान करायला ठेवले का यायच्यासाठी सोनं? असं करून काय ते सोबत घेऊन गेले असं. आणि त्याला माहित असं ना, घरी नसताना काही ठेवायला पुरत नाही बा घरी, सगळं सोबत घेऊन गेले माहिती, म्हणून त्याला काही हाती लागला नाही. मग तसं आहे का नाही, मोसमच तसं आहे. पोयाच्या अगोदर नुसते चोऱ्या होत होते. काय असते आणि काय नाही, तर नुसत्या चोरायचं सुद्धा निघते. जी काकाजी, तुमचं बरोबर निदान आहे जी. हा बरोबर आहे. हा होते होते मन. जे वर्ष असाच कल्ला होता. आले आले गेले गेले, आले आले गेले गेले. हो राजू, मी आता असं ऐकलो का बा, याच्यात जे आहे चोर जे आहे त्याच्यात 2-3 आपल्याच यातले आहे. आपल्या गावात हे दिवसभर फिरते वाटते, कोण गावात नाही आहे कोण नाही, तेच घर बरोबर फोडून राहिले ते. हा, म्हणजे ते माहिती देऊन राहिले ते. हो हो, नाही तर त्याला कसं माहित होईल. हा, 2 आपल्या गावातलेच असन हातेर, आणि ते चोऱ्या करणारे अलग असन. हो काकाजी, काय सांगू तुम्हाला, मी असं ऐकलं का ते सामन्यावर घर नाही का घर. हा तिथून का नाही, म्हणजे त्या तिकडे चोरी झाली ना, तर तिकडून येताना 2-3 माणसं दिसले बा, आणि ती पण आपल्या गावातले सोय म्हणे, आणि धावल्यासारखी दिसली, आणि त्या माणसाला खिडकीतून दिसले ते. हा, पण असं आहे, जोपर्यंत खरं काय खोटं काय सक्षमक्ष लागेपर्यंत कसं काय बोलन. हा, काय भांडणं घ्यायचे आहे का बापा कोणाच्या अंगावर. पण लोकायले त्याच्यावर हे आहे, काय म्हणते त्याला, डाऊट आहे. हो, कोणाचा ना कोणाचा असं ना त्याच्याशिवाय जमून नाही राहिले एवढं मोठं काम. तसं नाही करू शकत ना बाहेर गावचा माणूस. कसं त्याला माहित एवढी सारी माहिती गावातली. हा, असं गावातलं त्या कोणाच्या ना कोणाच्या हात आहेच, तेव्हाच ते येऊन राहिलं. पण एक नोटीस करायची गोष्ट आहे, एवढे कुलपोई फोडून राहिले ते, पण कोणाला शेजारच्या आवाज नाही जाऊन राहिला. असं काय ना फोडत असं ते. हो हो, तुम्ही बोलून राहिले ही गोष्ट लक्षात त्या जोगती आहे. एकाला जेवण येऊन राहिला ना, असं काय ना फोडत असं एकाचे. जा हा, तुम्ही पाहिजे सारे जण. हा, तुम्ही तर दोघं बुडाबुडीच आहे. हा, सोनं गिनं बँकेत नेऊन ठेवा. हा, घरी ठेवत नका जायचं. हा, कसं आहे, कधी काही सांगता येत नाही वेळ का. हे लय असे भुरटे लक्ष ठेवून बरोबर हे करू शकते. तुमच्या घरी जरासं सोनं नाणं जास्त आहे म्हणून मी सांगून राहिली, आजच काय बँकेत पैसे नेऊन ठेवा. आपल्याला कोणतं टेन्शन आहे बाई. आपल्या इकडे नाही येत कोणी. आपले घर किती दाट वस्ती आहे, आणि त्याच्यात मेन म्हणजे आपल्या इकडे दिवस रात्र चित्त असते लोक. अर्धे बेवडे रातचे फिरत राहते, दारू प्यायला येत राहते. आपल्या इकडल्या बाया 12:30-1 वाजेपर्यंत फिरतच राहते. माणसं 3 नाही वाजत चते राहते. त्याची इकडे हिंमतच नाही होत ना याची. हो, तुम्ही सांगतो, आपल्या खेळीत एक प्लस पॉईंट आहे हो भाऊ. हा हा, हे शांताबाईच्या सुनीनं लाडवली नाही काय, श्रुती नावाची कुत्री. हा, तिले जर नवाळा माणूस दिसला का ते कशी करते माहित आहे. हा, अशी भुकते, एक भुतलं का सारे कुत्रे भुकत येते. आपल्या घराकडे एक पण नवळ्या माणसाला येऊ देत नाही त्या. आणि मेन म्हणजे एवढी जोऱ्यांची भुकते शांताबाईची ते कुत्री, काय सांगू. सारे खिलीला जागा करून देते. हो हे बरोबर आहे काकाजी. मग तर कोणी येऊच नाही शकत. तुम्ही म्हटलं ते गोष्ट बरोबर आहे, कारण की मी लय वेळा पाहतो ना, जर असं जर कोणाची गाडी गेली परपुऱ्यातली, भल्ले भुकते, तिला खिलीतले भल्ले समजते, त्याच्यावर नाही भुकत म्हणते. हाय पण म्हणा लागून ते एक चांगला आहे. आणि ते भुकले का सारे कुत्रे को 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 करते तिच्या मागं. पण काकाजी काय रिस्क घेता तुम्ही, आहे पगारवाले लोक, पैसा घरात ठेवू नका जास्त. मी आता सांगून देतो तुम्हाला, काय म्हातारे आहे तुम्ही, ना पोरग इथं ना पोरगी इथं. हा हो बाई, आजच नेऊन टाकतो. काय ठेवतो डोक्याला येतात. कमी जास्त काही झालं गेलं कुठं बसतं, हे बरोबर आहे. त्याला तर काही टेन्शन नाही रे बा. आपल्यापाशी तर कवडी नाही आहे, फुटकी कवडी नाही आहे. काही आपल्या घरात आला तर त्याला काही भेटत नाही, काही नाही आपल्यापाशी. काका माझ्या घर पाहूनच बुदन आणून जाते. माझ्या घरी काय, माझ्या घरात पाहून त्याला मुदन जाते. काही नाही आहे, झपडी आहे. चला बाबा पहत म्हणा, तुम्हाला चिंता नाही आहे, आम्हाला आहे.
तर मी आज नेऊन टाकतो. त्या सांगितलं ती बरोबर आहे बाई. हा काही सांगता नाही येत असते ना, वेळ काळ काही सांगता नाही येत ना. आता इकडे तिकडे झाले आपण म्हणून आपल्या इकडे होत नाही, आपल्या इकडे होत नाही ना, आपल्या तिकडे यावं ते ना. हा आणि कमी जास्त झालं पैशाला 2 पैसे लागणार आहे ना. जाऊ दे नेऊनच टाकतो आज. तर राजू जातो मग. आता जरासं पाणी गिनी येऊन राहील, जसं फवारा गिवारा मारून घेतो. म्हणजे कसं मानते लय तण झालं ना. हो माराच लागते. पहा मग माणसं भेटून राहिले काय आमच्या इकडे तर भेटूनच नाही राहिले म्हणते. माझ्या पोरगं म्हणते नाही म्हणे मला दोघं जण देतो म्हणे मारून काकाजी तुमचा. तुम्ही म्हटलं द्या बा मारून 100 रुपये जास्त घ्या. पण असं आहे ओढल्या वेळी द्याही लागते. आता पण मारून झाला असता. आपल्या घराचा झिंगरे आहे ना त्याला तुम्ही 2-3 वेळा म्हटलं तो तोंडही नाही दाखवून राहिला लेकाचा. 2-3 दिवस गेले मी आता दुसराच माणूस सांगून देतो. मग काही लागून फायदा नाही आहे. हो बाई तुझी पोरगी कॉलेजला जाते साडी गिडी घालून जाते तर काय शिकून राहिली हो. मी लय दिवसात विचार करून राहिलो विचारतो करून पण आठवणच नाही. आता तू दिसली तर आता विचारूनच घेतो म्हटलं. काकाजी ती शिकून नाही राहिली शाळेवरती जॉब करून राहिली. बरं म्हणजे लेकरू कामी लागलो. काही असो शिकून सवरून जरासं काही ना काही करून राहिलं ना हे चांगलं आहे बाई. मस्त मस्त. मला तर वाटलं पोरगी शिकूनच राहिली. लहान तर भल्ली दिसते हो. लेकराला शिकवते काय शिकवते काय तिचं इम्प्रेशन पडते खावं एवढी वाईली आहे ना. अजी माझी पोरगी तर सांगते का लेकरं मॅडम करते लेकरायला लय शिकवलेलं आवडते. आणि चूक म्हटलं का चुपही बसते म्हणे. आज चिक आहे म्हणते म्हणे मॅडम. काकाजी जरासा कसं आहे पगार कमी आहे पण असं आहे करा लागते. करू दे कमी जरी असं पण अनुभव आहे ते अनुभवातून शिकते. आता नाही भेटत मग काही दिवसानं भेटत ना. आशावरच आहे नाही जीवन. राहतेच जरासा पगार कमी पण चालू द्या लागते करू द्या लागते. आता म्हणून बाई येत नसते बाई. अनुभव आला का मग बाबा समोर जात असते माणूस. आई पोरगी म्हणे नाही म्हणे शिक्षणाच्या मानानं कमी पगार आहे म्हणे. आई म्हणे मी करत नाही म्हणे. मी म्हटलं बाई असं नाही करत असते घरीच राहून काय करतो म्हटलं. 4 पैसे कमावणे होते तुला अनुभव येते. अनुभवाशिवाय आजकाल जॉब नाही ना कोणता म्हणून म्हटलं तिले घेऊन घ्यायचा अनुभव मग दुसऱ्या शाळेवर पाहिजे बा चांगल्या. बरोबर आहे तू आलं ते विचार पटले बाई. तू लागन तर शिकली कमी आहे पण तुला अक्कल जास्त आहे हो बाई. काकाजी माझी वाट पाहून राहिले असून घरी आणि तुमच्या चोराच्या गोष्टी ऐकू आल्या म्हणून मी थांबली. चला मला जा लागते. माझी पोरगी अधिक शाळेत जाते डब्बा गिब्बा करते ते तिले मोठी घाई राहते मला घाई राहते. अधिक मला वावरात जा लागून घरच्या. काय बाप्पा मामांग हे नवीनच बिमारी लागली. पहिले नाही दुखे आता तर नवीनच दुखणं लागलं. नुसतं काही उलीस केलं काम आणि नुसतं कमळलं दुखून राहिलं. दाखवा लागन का डॉक्टरले. प्लस काय बाप्पा म्या बसल्या जरासा भाजीपाला निसला लागलं दुखणं. नेले मोठी कटावली बाप्पा मी. भूल चाल आता दादाला कसंच सोडून नाही राहिला. हो ना जसं दादाला चिपकला तो वळकेलेला आहे. लहान नाही करत का तसा म्हणून जे म्हटलं ते घेऊन देते म्हणून त्याला चांगलं वाटतं दादा. आत्या आता जातो म्हटलं लय वेळ थांबलो आता. आता जातो ना. आले कसे चालले कसे. आजच्या दिवस राहिले पाहिजे ना. उद्याची तर सुट्टीच आहे हो. भाऊ राहून जा ना आजच्या दिवस. तुम्ही आम्ही नको करू. आम्ही तुमच्या मुलासारखाच आहे. आत्या असं नका करू. मी काय म्हणतो पण उद्याची सुट्टी आहे पण उद्याचे दिवस मी आराम करतो ना म्हणून चला म्हटलं आज ताईच्या घरी. आलो नाही का मी. मी म्हटलं उद्याची सुट्टीच आहे राहून जा. पण ऐकते का हा ऐकत नाही ना. दादा काय होते आजचे दिवस राहून जा ना आमच्या आग्रास्त. आणि मुलं पहा तुमच्या सोबत किती चांगले राहून राहिले. त्याला असं वाटतं का तुम्ही राहिले पाहिजे म्हणून. मी आलो नाही का आता दिवसभर थांबलो ना. असं काही आहे का कंपल्सरी का राहणं. मी आलो ना. पण तुम्ही एवढ्या दिवसानं आले पण रातभर राहा आम्हाला चांगलं वाटते. राहिले म्हणजे जरा असं जास्त माहिती होते हे ते होते ओळख पाळख होते. कोणाला माहीत होते का नाही बा हा कोमलचा भाऊ आहे असं तसं ओळखी पाळखी वाढत जात असते. राही ना. तुम्ही लग्न झाल्यावर तेव्हापासून आता आले. मागं एकदा आले ते उभ्या झाले आणि चालले गेले. आता तर 2-4 तास थांबले. राहून जा ना आजच्या दिवस. आत्या मी राहतच नसतो मला करमतच नाही बरं कुठं. रात्री झोपच नाही लागत. तुम्ही कोमलला विचारा. आता कोमल मला खूप आग्रह करू राहिली पण तिला माहित आहे बरं का मला रात्रीची झोप नाही लागत म्हणून कुठं. त्या घरी लागते ना बा झोप. तुम्ही राहिलेच नाही तुम्ही अनुभवच नाही घेतला तर तुम्हाला झोप कशी लागत. आमच्या घरी एका कडावर झोप लागते तुम्हाला मी सांगतो तुम्हाला. जाऊ द्या आई त्याची इच्छा नाही ना राहू जाऊ द्या त्याला. कसं आहे त्याची कुठं राहत नाही तो त्याला सवय नाही आहे. त्याला अधिक उद्या रविवार आहे आराम करायचं सण. जाऊ द्या मग आता आपण म्हटलं ना त्याला नाही म्हणते तो राहू द्या मग. कोमल ते नाही म्हणतच असते पण आपलं काम नाही का दादाला राहा म्हणायचं. आता दादा नाहीच म्हणून पण आपण आग्रह केला तेव्हाच राहून पाहिजे ना. तुम्ही आजच्या दिवस राहूनच जा. राहून जा ना दिवस राहून जा. नाश्ता केला का उद्या चालले जा लागून तर आम्ही तुम्हाला थांबही नाही म्हणत. मग मी एवढेच नाही इतका आग्रह करू राहिला का मलाच चांगलं नाही वाटून राहिलं. कसं जाऊ म्हणून. पण कसं मलाही परवा दिवशी ड्युटीवर जावं लागते ना. आणि आधी गावाला जायपर्यंत थकून जाते. उद्या जर अधिक गेलो मी तर माझा पूर्ण दिवस असाच जातो. म्हणूनच मी आज आलो राखी बांधायला.
तुम्ही मला राहू नको राहा म्हणू नका बा. उद्या नाही गमत असेल तुम्हाला जा मग. काही आता तुम्हाला म्हणण्यात काही हे नाही आहे. तुम्हाला गमतच नाही म्हणता तर मग जा मग. मग आत्या हो येत जा म्हणतात. नाही ते किती दिवसानं आले. आम्हालाही वाटते आल्यावर चांगलं. असं नाही आहे का आम्हाला कोणी आलं तर त्रास होईन बा. आमचं काम तसं नाही आहे. नाही तर मग तुम्ही समजान तसं. जा आल्या गेल्यानं ओळखी पायकी राहते, प्रेम वाढते. हो आत्या येईल आता. लय तेवढंच चांगलं वाटते. आपला भाऊ असं वाटते ना तिली. हो आता हे तुमचं बरोबर आहे. येत राहीन मी. जातो मग नीताताई. जातो मग कोमल. काळजी घ्या. ते थोडेसे बाहेर गेले येऊ दे त्याइले. त्याचे देखता जाणं. ते तर दोघं आहेच नाही म्हणा. ते बाहेर गेले तर त्याइले काम आहे तर. पण याच्या आप्पाजी सोबत बोलून जाणं. हो आत्या मी ते येईपर्यंत थांबतो बस तुम्ही तोपर्यंत. अरे बाबूश्री पैसे घे खाऊचे. नाही दादा काय द्यायला लागते. पहा बरं तर तो हातही समोर करून उभा आहे. हो ना एवढंच आहे तर पाय बरं त्याला पैशाचं कसं समजलं. बातच हात समोर केले त्यानं तर. घेऊ द्या मामावर त्याचा हक्क आहे बाबूश्री. नाही दादा काही देऊ नका त्याला. राहू द्या देऊ नका. ती घेऊ दे ना. त्याच्या मामा बच्चेच घेऊन राहिला ना तो. त्याच्या मामानं खाऊ दिला ते नाही घेऊ देत काय. हा बेटा तू घे तुझे खाऊचे पैसे. दादा एकाले दिले ना आता का सगळ्याला द्या लागते का त्याइले. नाही तिचा तर खाऊ तिला घ्यास लागल. मामाच्या इकडून तेवढाही हक्क नाही का तिचा. नाही मामा पाहिजे नाही. तू काही एवढी मोठी झाली नाही पाहिजे नको करू. तुझ्या खाऊवर तुझ्या हक्क आहे. घे मामाच्याच पाचळ. नाही ना मामा नाही पाहिजे ना. तिला किती समजते का नाही म्हणा लागते काय. पहा बरं एवढी किती समजते. घे बाई मामा एवढ्या देऊन राहिले घे. अरे पैसे देऊन राहिला. निघालाय वाटते. पैसे वाटप गिटप सुरू आहे. हो गावाला जायची तयारी सुरू आहे. तुम्ही बरोबर ओळखलं. तुमची भेट व्हायची होती म्हणूनच थांबलोय मी. तुमचीच वाट पाहून राहिलो. असं म्हणजे आज राहतच नाही का मग तुम्ही. लागत होतं आमच्या घरी आजचे दिवस. नाही ड्युटीवर जावं लागते ना मग. बरं जसं तुम्हाला व्यवस्थित वाटते तसं. आता तुम्हाला काय म्हणायचं आहे. आम्हाला कुठं गमत नाही. तुम्हाला काय म्हणू मी. जाऊ द्या आले त्याच्यातच आम्हाला लय आनंद आहे बा. मला कोणी किती काही मिमता करो मला झोप लागत नाही कुठं. तुम्ही कुठंच राहत नाही. तसंच आहे. आता यांनी खूप निमता केल्या पण मला झोप नाही लागत ना. तुम्ही राहतच नाही. हो झोप नाही गेली का सारा दिवस व्हायला जाते लेकाचा. त्यापेक्षा आपल्या घरी आलो मस्त टर झोपलं बस मग येतो. मलाही उशीर होते ना. घरी गेलो पाहिजे ना. 7 वाजेपर्यंत पोहोचलो पाहिजे मी. हो पोचता 2 तासाचा रन आहे. आता गाडी आहे तुमची. जाऊन पोचता तुम्ही बरोबर टाईमवर. चला मग राम मग ताई. बाय. नीता ताई बाय. बाळांनो बाय. या मग माझ्या घरी. हो दादा व्यवस्थित जाजो. आणि घरी गेल्याबरोबर मला फोन करजो पहिले. हो मामा तुझ्या घरी येऊ ना आम्ही. दिवाळीच्या सुट्टीत नक्की आम्ही. हो ये जा सगळेच जण या. सगळ्यांनीच या. अरे अभि किती दिवसाचा आपण प्लॅन बनवून राहिलो चिखलदऱ्याला जायचा. चिखलदऱ्याला जायचं एकच प्लॅन असं नाही करून राहिला. एक तयार होते तर दुसरा त्याच्यातून निघून जाते. चाल ना मग माझ्या 4 व्हीलर मध्ये चाल. काही एवढं काही टेन्शन नाही घेऊ. आपण दोघं चाललो जाऊ. ते गाडी तर आहेच आपल्या घरी पण मित्राशिवाय जे मजा आहे ना ते कुठंच मजा नाही आले का. मला नाही जमत. मित्र नसले तर मजा नाही येत ना. आपण दोघं जाऊन काय करतो. माय देखता उल्लीशानं गाडी गेली तर किती थांबा लागते. उल्लीशी लेट झाली तर गाडी गेली. आता तर बापा 1 तास झाला गाडी नाही लागून राहिली येऊन नाही राहिली. नाही तेव्हा तर मला तर लय गाड्या दिसते. इकडे जायचं नसलं तर ह्या रस्त्यानं आणि भल्ल्या जाते. मग आपल्या ज्या रस्त्यानं जायचं त्या रस्त्यानं तर कधीच गाड्या नसते. ताई नांदेड गाडी गेली का इकडून. नांदेड गाडी तर लय वेळची आहे नाही. मी आली तेव्हापासून तर लय वेळ झाला ना. आता येईन हाय म्हणते तिचा टाइम. मी ऐकलं. तुम्ही कुठे चालले हो ताई. तुम्ही कुठे चालल्या. मी काही नाही. मी आली होती आईच्या घरी. आता चालली वापस. राखी बांधून रातभर राहिली आणि चला म्हटलं तर कायचं माय लवकर निघालं तर तेवढाच वेळ होते. भलं जीवार येते माय म्हणून एसटी लय जीवार येते. चालले चांदूर रेल्वेले. असं चांदूर रेल्वेले काय. तशा तर लय बस राहते चांदूर रेल्वेला जायच्या. हो तशा राहते पण जेव्हा काम असते तेव्हा एक नाही राहत बाप्पा गाडी. मॅडम तुम्हाला कुठे जायचं आहे. चला ना अमरावती चांदूर रेल्वे. तिकडे दिग्रस सगळे गाव चाललो आम्ही. चल ना आमची गाडी आहे ना लक्झरी तिथे उभी. चला ना. नाही माझं डेली अपडाऊन आहे. नाही माझी पास आहे. नाही असं तसंही म्हटलं मला तुम्ही ओळखीला दिसता. रोज दिसता. आई चला अमरावती चला चांदूर रेल्वे. चला अमरावती चला चांदूर रेल्वे. चल ना आमची गाडी लागली ना तिकडे डेपोच्या बाहेर. नाही दादा बसच येते आमची. नाही आम्ही नाही येत. तसंही तिकीट महाग आहे ना तुमच्या गाडीची. ताई आता ते सरकारच्या गाड्या म्हणून त्याला परवडते. आम्हाला नाही परवडत ना. म्हणून आम्हाला जास्त तर घ्यास लागन.
हो तुमचा प्रश्न आहे तो. आयची बसच बेकार झाली. आता अधिक अर्धा 1 तास थांबा लागते, गाडी थांबून ठेवा लागते. आता काही टाइम माझ्याच आराम होऊन जाते. ते तुम्ही बरोबर आहे, मित्राशिवाय जी मजा आहे ते कुठे मजा नाही. पण आता निसर्ग पाहण्याजोगता आहे ना चिखलदऱ्याचा. त्या बायकोला घे, माझ्या बायकोला घेतो, श्यामच्या बायकोला घेऊन घे. चाल आपली गाडी भरून जाते ना, आपण चालू जाऊ. काय बायले नाही घ्यायला पुरं, त्या लावते इकडे जाऊ नका तिकडे जाऊ नका, काही नाही. त्याच्या बायलेच जाऊ द्या लागते त्याच्या ट्रिपमध्ये. आपण मित्रच जा लागते. मित्र आहेत, मजा लय येते. हो म्हणा लेका, तू येते बरोबर आहे. मी काय म्हणतो, आपला फ्रेंडशिप डेच्या दिवशी चांगला प्लॅन झाला होता बरं. मारली ना कोल्टी, एक्कानं कोल्टी मारली का मग दुसऱ्याने मारली का तिसऱ्याने मारते. पण पहिल्यासारखे प्लॅनच नाही जमून राहिले आपल्याला का. ताई तुमची जर तिकीट कमी असती तुम्ही गेल्या असत्या का हो? गेली असती, आपल्याला काय नाही जाणंच आहे. एकट्या दुकट्या जात जो याच्यात गिच्यात. आम्ही नाही जात असतो बापा, मला तर भेवच लागते. मी एसटी शिवाय जातच नाही कुठं. तर याला ना झाल्लरली फोन केला वाटते त्या बेस्ट फ्रेंड होय वाटते पाहतो, म्हणून आला तो आपला मित्र होय झाल्लर. आता तर त्याला तर बोलावंच लागो. तुम्ही तर सारं पिचकाच पाडून टाकता साऱ्याच्या. तो तरी येते बिचारा झाल्लर. अरे अभि फोन केला बोलावलं, एवढे जण आहे तुम्ही 3 जण. बाकीचे कुठे आहे? मस्त आज म्हटलं आपण सोबत दिवस स्पेंड करू. सगळ्याला सुट्टी आहे, तुला सुट्टी आहे, यालाही सुट्टी आहे. आपलं तर काही नाही, आपली गाडी आहे. आपण मग मी म्हटलं चला आज दिवसभर घरी राहा, तुम्ही आहे तो मित्र, चला ना फिरायला. काय हो असंच करता मागचा फ्रेंडशिप डेचा तुम्ही प्लॅन पुरा फ्लॉप करून टाकला. आपण तर कधी तयार असतो. अरे ते जाऊ दे, म्हणजे आता तू आठवलं काल रक्षाबंधन होतं, तुला त्या बहिणीने राखी पाठवली असेल ना आपल्या क्लासमधली छकुली, तुला राखी बांधले ना. हो बांधे ना छकुली, आताही पाठवते म्हटलं राखी बाबू. तुला तर भल्ली आठवण रे छकुलीची. छकुलीची भल्ली आठवण येते. तू तिचा भाऊ, तिचा क्रश. याची क्रश होय ना ते. एकदा त्या बल्ला पत्कडला होता याले. हो मी पाहत होतो आणि यानं मला चांगला ठोकला. भावाचा फर्ज यानं निभावला ना छकुलीच्या भावाचा. काले एकही नाही भेटून राहिला पॅसेंजर. भल्ली चणचणा या महिन्यात आणि मला बरं लागते बेसिक गाडीची बरं लागते किस्त. पण बाया यायलाच नाही पाहिजे काले गाडीत. काय करा बाया आल्या तर आपल्याला पुरते. अमरावती चांदूर चला. तुम्ही मग तुमच्या भावाच्या घरी गेलत्या? मीही गेली होती भावाच्या घरी. भाऊ म्हणे आणून नेऊन देतो. मी म्हटलं कशाले, आजच्याच दिवस तुला सुट्टी आहे म्हटलं. दादा म्हटलं राय तू घरी. म्हटलं मी जातो ना, म्हटलं आता आली तर जाऊ नाही शकत का म्हटलं मी. म्हणून त्यांना नेऊन नाही दिलं. नाही तर तो मला लयच करे, घाया नेऊन देतो. आणून दिलं. तू तुमचा भाऊ आहे का ताई? हो तो माझा भाऊ आहे ना. तुम्ही एकटेच आहे? तुमची मुलगी गिलगी नाही आहे का? मुलगा गिलगा नाही आणलं का तुम्ही सोबत? काय ताई, त्याची शाळा त्याचं हे ते सरत नाही. माझी पोरगी इंजिनिअरिंगला आहे, मोठी हुशार आहे, लय हुशार आहे. माझ्या पुरीला नोकरी लागतेच हो लागतेच. आणि माझ्या पुरीला नोकरी लागली तर मग तर गोष्टच झाली. तू जर तिचा भाऊ नसता तर माझी लाईन क्लिअर झाली असतील का. आज आम्ही दोघं सोबत असतो. तूच त्याच्यातला विलन व्हायला का. माझ्यासाठी विलन व्हायला का तू. मित्र तर कमी पण विलनच जास्त भरला मला गाले तू. जाऊ दे ना रे छकुलीचा विषय. मागच्या गोष्टी कायले काढतो. झालं ते झालं. तुला बायको आहे, तिचा नवरा ते सुखी आहे, बस काय करावं लागते का. मागच्या गोष्टी विसरून जायच्या. मागं पुढचं पुढं. ते काही नाही, मला आठवलं एकदम तुला राखी बांधते म्हणून मी विचारलं. रे त्याचं बरोबर आहे, मागचं मागं पुढचं पुढं. आता विसरून जाय त्या गोष्टी. तेव्हा लहान होतो रे आपण. मजा की होय ते. जाऊ दे ना, गेलं ते गेलं. आपलं होतं ते आपल्यापर्यंत आलं, समजून घे. हो बाई बस गेली का हो बाई अमरावती. आजी जायची आहे. मी चालली ना चांदूर रेल्वेले तिकडे, मग अमरावती. तर तुम्ही कुठे चालल्या? बाई अमरावतीला चालली. माया पोरगा आहे तिथं. बाई मला सांग जुमा बस आली तर दिसत नाही हो बाई. असं आजी तुम्ही तर चष्मा लावता तरी दिसत नाही का आजी? आई हो माय पोरं शिक्षणाचे होते तेव्हाच माया डोळा आला होता हो माय ऑपरेशनाचा. पण शिक्षणाला पैसा पुरण नाही म्हणून मी आता काही ऑपरेशन केलं नाही हो माय. आता पैसा आहे तर आता माझ्या डोळा गेला तर आता काही नाही, आता दिसत नाही. पैसा आहे तर ऑपरेशन करू नाही शकत हो माय. लय कठीण आहे हो म्हातार, पण लय कठीण आहे. किती माय लेकरासाठी माय हे करते व प्रयत्न करते, पण काय व